श्री स्वामी समर्थ मंडळी, यंदा रक्षाबंधन हे 27 ऑगस्ट 2026 रोजी नसून 28 ऑगस्ट 2026 रोजी असणार आहे. 28 ऑगस्टला रक्षाबंधन साजरं केला जाणार आहे. हा एक तुमचा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मिटलेला आहे. आता अनेकांना असा प्रश्न पडलेला आहे की यंदा 28 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ वेळ कोणती आहे, कोणत्या वेळेत रक्षाबंधन करायचं आहे आणि कोणत्या वेळेत रक्षाबंधन करायचं नाही, रक्षाबंधनासाठी योग्य अचूक वेळ कोणती आहे, जेणेकरून राखी बांधल्यानंतर भावाचं संरक्षण होईल, पूर्णपणे भावाला कोणताही त्रास होणार नाही, त्याच्यावरती कोणतंही संकट ओढावलं जाणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, योग्य वेळेतच, अचूक वेळेतच, शुभ वेळेतच तुमच्या लाडक्या भावाला राखी बांधा. राखी योग्य वेळेत बांधली तर भावाचं संरक्षण होतं, भावावर येणारं कोणतंही संकट असतं ती संकट येत नाही. तुम्ही त्याचं संरक्षण करता केवळ अगदी प्रेमाच्या, विश्वासाच्या धाग्यातून. तर आता हा विश्वासाचा धागा, प्रेमाचा धागा म्हणजे राखी कोणत्या वेळेत बांधायची ती माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. म्हणजेच कोणत्या वेळेत राखी बांधायची नाही ती वेळ आपण या ठिकाणी आज महत्त्वाने म्हणजे प्रकर्षाने या ठिकाणी ती वेळ जाणून घेणार आहोत. या वेळेत रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही राखी तुमच्या लाडक्या भावाला बांधू नका. राखी का बांधायची नाही? कारण त्या दिवशी राहूचं सावट असणार आहे. त्या वेळेत ती कोणती वेळ आहे, कोणत्या वेळेत काळजी घ्यायची आहे, राखी बांधायची नाही, मग बांधायची कोणत्या वेळेत राखी हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदा लाडक्या बहिणींना आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी एकूण 3 तास आणि 51 मिनिटे हा शुभ वेळ मिळणार आहे. शुभ वेळ आहे, या वेळेतच तुम्ही राखी बांधायची आहे. तो वेळ कोणता, चला जाणून घेऊया. तो शुभ वेळ कोणता आहे? तर राखी बांधण्यासाठी लाडक्या बहिणींनो, शुभ वेळ आहे. तुम्ही तुमच्या लाडक्या भावाला राखी कधी बांधायची आहे? तर 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 5:27 शुभ वेळ सुरू होत आहे राखी बांधण्यासाठी आणि सकाळी 9:48 शुभ वेळ संपणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या लाडक्या भावाला राखी कोणत्या वेळेत बांधायची आहे? तर सकाळी 5:57 पासून ते 9:48 या काळातच राखी बांधायची आहे. त्यामुळे तुम्हाला लवकर उठावं लागणार आहे. शिवाय तुमच्या लाडक्या भावाला सुद्धा लवकर उठावं लागणार आहे. लवकर उठून, आवरून, मेकअप करून, गजरा बिजरा घालून, कपडे टापटूपमध्ये घालून लाडक्या भावाला पाटावरती बसून, सगळ्यांना वडिलांना, भावांना पाटावरती बसून ओवाळून तुम्हाला 9:48च्या आत हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटपायचा आहे. ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ वेळ आहे. आता बघा, कोणत्या वेळेत राखी बांधायची नाही 28 ऑगस्टच्या दिवशी? तर सकाळी 11 वाजून ते दुपारी 12:40 हा जो काळ आहे ना, हा काळ अतिशय घातक आहे. हा राहूचा काळ आहे. त्यामुळे 11 ते 12:40 या काळात राखी न बांधण्याचा सल्ला ज्योतिषांकडून देण्यात आलेला आहे. हा काळ हा राहूचा सावट आहे. या काळावरती म्हणजे कसं, तर राहूचं सावट या वेळेत असणार आहे. त्यामुळे राहूचा जो काय काळ आहे, राहूच्या सावटाचा जो काय काळ आहे, त्यावेळेस राखी बांधू नये. अशुभ घटना घटू शकतात किंवा ती वेळ योग्य नसते, अचूक नसते, चुकीची आहे, शुभ नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे या काळात तुम्ही चुकूनही तुमच्या लाडक्या भावाला राखी बांधू नका. लक्षात ठेवा, तो वेळ कोणती आहे? सकाळी 11 वाजून ते 12:40 या काळात तुम्ही लाडक्या भावाला चुकूनही राखी बांधू नका. कारण राहूचं सावट आहे त्या दिवशी. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो, सगळ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सगळ्या लाडक्या बहिणींना या संदर्भातली माहिती होऊ द्या आणि योग्य वेळेत, शुभ वेळेतच तुमच्या लाडक्या भावाला राखी बांधा. व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, जाता जाता एक कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.